माय माऊली नमस्कार. काय कशा आहात सगळे? मजेत ना? अहो, आपण रोज श्यामची कथा ऐकत आहोत ना? विविध कथा संग्रहातील एक कथा संग्रह श्यामची आई या संग्रहातील रोज एक गोष्ट अभिवाचन करणार आहे. आज पहिली रात्र, सावित्री व्रत. श्यामची आई साने गुरुजींना वंदन करून सुरुवात करते. कथा जर आवडली तर नक्की लाईक करा, प्रतिक्रिया लिहा, उत्साह वाढवा. रात्र पहिली, सावित्री व्रत. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडळाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे? अशा काळात एक प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भातृ संघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायस वाटते, सापडते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनातला साजीव, जीवनाला स्वच्छता देणारा, स्वच्छ ठेवणारा जिवंत पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यातील घुंगर घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्त नव्हता. तो त्रिभुवन मंदिरातला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आणखी अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते बरं का. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आई बापाचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडे म्हणत, कोणी बयो म्हणत, आवडी म्हणत. खरेच आवडी. लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो खरेच ती जगाची बयो होती हो. आई होती. माहेरची गडी माणसे कांडपिणी मोठी पणही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटते म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयातला कळेल. माझ्या आईला 2 भाऊ, 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशासारखी चमकायची हो, स्वच्छ असायची. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाईल. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोने मोत्याचे दागिने, पोत, पेट्या, सरी, वाकी, गोट, टोडे सारं काही होतं. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. काय? यशोदा. सासरी ती लहानाची मोठी होती. कशाला तोटा नव्हता. चांगली लिहायला, चांगले खायला होते. एकदा घरात कामही भरपूर असे. एकत्र असल्यामुळे उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करायला मनुष्य कंटाळत नसे. उलट 4 धंदे करण्यात धन्यता, आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देव 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 घेव तेच पाठ. आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू. लोक त्यांना भाऊराव म्हणायचे. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? एका भिकाने प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामाने विचारले. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळपास 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आबाळणी करतो, पिकांचा अंदाज करतो. त्याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसते तर चांगले लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते. मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजे. आमच्या वऱ्हाड नागपुराकडे मालगुजार असतात तसा प्रकार दिसतो. भिका उतरला. गोविंदा उत्कंठेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टी सांगायला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोपळी, अननस लावलेली होती. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हाला मी दाखवी ना. ती
भाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर असते, कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके कवर करते, परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेत त्याला कामाला बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे कांदे रताळी लावावी, भोपळे कलिंगडे याची वेल लावावी. परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची बरं का. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिद्यांवर लोळावे यासारखा असं अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले? पाणीदार मोत्याची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनवलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य, अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोड टोळे करण्यात आले होते. परमेश्वराला ते सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते, अशातला भाग नाही. परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या वास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की तर त्याला वाटे ते कुणबट माजले. कुणबटाला कुणबट म्हणायचे, महाराला महारडा म्हणायचे, अशी पद्धत होती का ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात. अनेकांनी म्हणे दुखवली जात. पूर्वजांची पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुवट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फळेल. एकदा काय झालं, ते औशीची रात्र होती. भाऊ वडवलीला गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज आवस आहे आवस वगैरे घरातील मंडळी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली आवस नि कसली शनिवार, ते व्हायचे ते होणार. परंतु दिवस प्रत्येक पवित्र, प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीच गेले. दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या. ते घरी परत जाण्यास निघाले. गरोव्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्यांची वेळ, त्यावेळेस जाऊ नका. त्यातून औषधीची काळ राहत, बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंडके वेळेत जा. भाऊने ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झालं, मी झपाझप जाईल, दूध काढला तो घरी पोचेल. भाऊ म्हणाले, भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर असला. काहींनी एकमेकाकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे संतांचे सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक परणा होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पाना खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी होती, पण त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्क्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूते खेते जीवाणू कसलेच भय त्यांना नव्हते. भाऊ दरीजवळ आले. एकदम शिळी वाजली. भाऊ जरा चपापले. पापे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फसलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत छोट्या बसला. त्या सरसे ते मटकन खाली बसले. झटकन घडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगाच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चर्र चर्र मान चिरायची ती वेळ. करंदीच्या झाडीत रात किडे ओरडत होती. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकार करीत चणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्षण होते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारले, खोताला मारले रे मारले, धावा धावा. ते मांगई जरा भ्याले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू, मी तुमचे काय केले, सोडा मला. ही अंगुठी, हे सल्ले जोडे 100 रुपये घ्या, सोडा मला. दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कुणीतरी येत आहे असे दिसले. कुणाची तरी चाहूल लागली. मांगाने त्या अंगठ्या, ती सल्ले जोडी 100 रुपये घेतले व त्यांनी पोवारा केला. ते मांग काही खरे खुणी नव्हते. या गावात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे ते घोर कर्म करावयास प्रवृत्त झाले होते.
त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांनी खा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते. कोणी म्हणता की जगात कलह स्पर्धा हेच सत्य, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, त्या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम. युद्ध नाही, सहकार्य आहे. द्वेष नाही, मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरच गडी तो जो पळत सुटला, थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणे होते, तेथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरात दिवे लावले होते, परंतु साऱ्यांची तोंड काळवटली होती. कसले खाणे आणि कसले पिणे, तेथे तर प्राणांची प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारी कथा आम्हा सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे कुंकू राख, माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव. मी सौभाग्य नको. आई आई, त्यावर कुऱ्हाड नको पाडू ग. मी काय करू, कोणते व्रत करू देवा? माझी करुणा येऊ दे. तू तर करुणेचा सागर येऊ दे. हो घरी सुखरूप पाळीन त्यांना डोळे भरून. नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नको ते दागिने, नको ती मोठी वस्त्रे, कशाला मेली ती खोती. नको मला काही नको. पती हाच माझा दागिना, पती हाच माझा दागिना. तेवढा दे देवा. असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईने देवाला आळविले, पार्थिले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मुली मित्रांनो, कसले व्रत? सावित्रीचे व्रत. जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्न आहेत. राम आहे, हरिश्चंद्र, सीता, सावित्री. तुम्ही त्या लिहा किंवा लिहू नका. सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईन, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईन. मृत्यू मनुष्याचा पवित्र निर्मळ निश्चय, मरणाजवळ झगडण्यासही बळ देतो असे म्हणतात. माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासाला सुरुवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करायची असते. आकाशाला कंटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वडाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो, त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असा. वटवृक्षास अनेक पारंब्या, तणावे फुटतात, त्याप्रमाणेच कुळ विस्तार हो, कुळाला बळवटकटी येवो. या व अशाच शेकडो भावना वटवृक्ष पूजेने कळत नकळत बायकांच्या जीवनात येत असतात. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे आई गंभीर होत असे. मी त्या संबंधीच एक आठवण सांगणार. आजपर्यंत ही प्रस्तावना होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेल. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असता. आईला जरा चालले तर घेरी येत होती. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो. विचारले, काय आई, काय होते? पाय का चपू? आई म्हणाली, न पाय नको रे चपायला. मेले रोज चपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू? आईचे हे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस, पण उद्यापासून तुला आणखी काम 3 दिवस करायला सांगणार. करशील ना रे बाळा तू? कोणते काम ग आई? आई, मी कधीतरी नाही म्हटले का ग तुला? मी हो म्हटले ना. आई गैवरून म्हणाली, नाही, तू कधीसुद्धा नाही म्हणत नाही. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोळ येईल. कधीतरी पारावर तुझा हात धरून जाईल, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालील. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. आई असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही, त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तू रूप.
तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी आहे देवाला माहिती, आई म्हणाली. पण मला बायका हसतील, मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील, शाळेत आहा रे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेत, मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावेस कसली रे लाज? हे देवाचे काम ते करीत असता तुझे कोणते हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावेस लाजू नये, पण करावयास माणसाने लाजावे. पाप करावयास माणसाने लाजावे श्याम. त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्ती विजय कशाला वाचतो? तो पांडव प्रताप कशाला वाचतो? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढे. काय करावयास? प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलाच जाणार तर मी जाईन हो, येऊन जाऊन कळेल. काय मी भोळ पडेल, मरेन तर सुटेल एकदाची. देवाजवळ तरी जाईन, परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे, असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करायस लाजू नको, पाप करण्याची लाज धर. थोर शब्द, थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहे. आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहायची, तपकीर ओढायची, विडी सिगारेट ओढायची, सुपारी खायची, चैन करायची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली. असत्कर्म करण्यात प्रौढी, सत्कृती येऊन राहिली. फार वाईट आहे ती स्थिती. मी आईच्या पाया पडलो. म्हटले, आई जाईन हो मी. कुणी मला हसो, कुणी मला म्हणो, मी जाईन. पुंडलिक आई बापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले. त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुझा माझा राग आला होय, तुला वाईट वाटले असे केविलो आणि मी विचारले. नाही रे बाळ, मी तुझ्यासाठी कशी रागवेन, पण मला तुझ्या रागवता येत नाही रे श्याम. आई म्हणाली, गड्यांनो, मी घरी असलो व वटसावित्री जर आली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. या ठिकाणी सावित्री कथा संपली. उद्याची दुसरी रात्र अक्काचे लग्न आपण कथा बघूया. साने गुरुजींना पुनश्च वंदन करूया, पुनश्च वंदन करूया.